शिवसेनेचे नेते विलास रुपवते यांच्या नेतृत्वामध्ये मानखुर्द चिता कॅम्प येथे मुस्लिम तरुण बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या निवडणुकीत विजय प्राप्तीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात रुपवते नेमके काय म्हणाले ते पाहूयात। यहाँ पे हमारे चिता काम के सभी भाई और बहनों, हमारे विधानसभा अनुसूचित नगर के हमारे शिवसेना के नेते नितिन जी भोसले साहब, पत्रकार सलीम शेख, शाकिर भाई, शाखा प्रमुख नायडू जी, उपविभाग प्रमुख शिंपीताई, त्याचबरोबर महिला शाखा प्रमुख मंतिना खान ताई, भाई और बहनों, आज अपना देश धोखे में। आपको तो मालूम है जो हमारे बाबा साहब अम्बेडकर ने जो अपने को संविधान दिया है, अरे वो संविधान के माध्यम से लोकशाही दी है, समान हक दिया है और एक बड़ा सभी धर्म का एक ग्रंथ जो संविधान है, और वही संविधान आज मोदी जैसा एक आदमी वो हटाना चाहता है। उनको हुकुमशाही चाहिए, एक ही बादशाह रहेगा भारत देश का, जैसे हिटलर थे। हिटलर भी एक खुदगर्ज था, यानी कि जो दिमाग में आएगा, जो मन में आएगा वही करेगा। जो हमारा भारत देश है, आज वो भारत देश में जो भी महंगाई बढ़ रही है, आज मोदी जी ने जो कोरोना के टाइम आदमी अपने भाई के ऊपर विश्वास नहीं रखता था, अपने माँ के ऊपर विश्वास नहीं रखता था, अपने बेटे के ऊपर विश्वास नहीं रखता था, तभी एक सारा का टाइम था। और जो सारा अपने को दिया उद्धव जी बालासाहेब ठाकरे, हमारे मुख्यमंत्री उद्धव जी बालासाहेब ठाकरे, और देश के प्रधानमंत्री बोल रहे थे क्या थाली बजाओ कोरोना जाएगा। थाली बजा के कोरोना जाता है क्या कभी? बताओ अभी, हाँ या ना? वही तो बोल रहा हूं। बाद में घर में दीवा लगाओ और अपनी बैटरी लगाओ मोबाइल की, इससे कोरोना जाने वाला है क्या? यानी कि लोगों को जो एक शब्द है वो नहीं बोलना चाहते हैं, यानी कि लोगों को फंसा रहा है। ऐसा आदमी देश का पीएम बनना चाहिए क्या? नहीं बनना चाहिए। इसलिए हमारे जो शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पूरे महाराष्ट्र में अंदर जो घूम रहे और महाराष्ट्र को जागरूक कर रहे, यही अपना देश बचाना चाहते हैं। हम तो हमारे उद्धव साहब को संघर्ष नायक, संविधान के संघर्ष नायक करते हैं। हमारे पूरे देश में आज भाजपा वाले को मार रहे, भगा रहे, और मैं आपका अभिनंदन कर रहा हूं कि आपने खुद होके यहाँ पे हमारे जो उम्मीदवार है अनिल देसाई साहब, बहुत अच्छा आदमी, पढ़ा लिखा आदमी है। उन्होंने एमपी थे, वो भी राज्यसभा के, आपले लोकसभेचे ना, 2 वेळा मराठी बोलू का? मराठी येतं का? 2 वेळा ते खासदार होते आणि खासदाराच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं चांगलं काम केलेलं आहे, आणि ते भाग्य आज आपल्याला चिता कॅम्पला भेटणार आहे। कारण आज चिता कॅम्पचे म्हणजे या ज्या लोकसभा दक्षिण मध्य मुंबईमध्ये खूप बेकार परिस्थिती आहे। इथल्या ज्या खासदारांनी काही काम केलं नाही, फक्त पैसे कमवायचं काम केलं, आणि 50 करोड साठी आज तुम्ही दिलेले मतदान त्याला निवडून आणलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला विकलं। तर अशा माणसाला तुम्ही निवडून देणार का? म्हणून येणाऱ्या 20 तारखेला 20 मेला सकाळी 7 वाजता आपली मशालीवर बटन दाबून यांना लाखोच्या संख्येने निवडून द्यायचं बांधवांना।
बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हुकुमशाही आलेली आणि ही हुकुमशाही म्हणजे ही जी लढाई आहे आता, आज माझं भाग्य आहे का या लढाईमध्ये मी काम करतोय आणि उद्याची जी पिढी येणार आहे, जर मोदी 400 पार केलं तर हुकुमशाही येणार आहे, आपल्याला काहीच भेटणार नाही, नोकरीने काही नाही, फक्त त्याचे 2 मुलं आहे मानलेले अदानी आणि अंबानी. या माणसांना तो मदत करणार आणि पूर्ण मला वाटतं भारत देश विकलाय त्यांनी आणि तो भारत देश विकलाय. पुन्हा एकदा आपल्याला आघाडीचं सरकार आणायचंय आणि आपला भारत देश पुन्हा एकदा त्यांच्याकडून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी एकच पाहिजे. अजून काय तुमचे नातेवाईक आहे त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे अभी की ये लड़ाई है, ये बहुत खतरनाक है और अपने को सभी जो हाथ नीचे नहीं रहने दो, अपनी तुतारी रहने दो, अपनी जो मशाल है मशाल को रहने दो, इनको वोट देना चाहिए और विकास आघाड़ी का सरकार आना चाहिए. हर समाज के लोग आज संविधान बचाना चाहते हैं, इसलिए तुम्हारे जैसे लोग हमको बुलाया और हमारा सामने तुम्हारी समस्या रखी, इसलिए आपको मैं धन्यवाद मानता हूँ. और मैं एक बार फिर शिवसेना के हमारे उम्मीदवार है अनिल देसाई साहब को लाखों वोट से चिन्ह को दो, यही बोल के मैं समाप्त करता हूँ. जय भीम, जय महाराष्ट्र.